मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। काँग्रेसच्या स्नेहभोजनामध्ये बंडखोर विशाल पाटील यांची उपस्थिती होती, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं आहे। तर सांगलीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा नक्की कुणाला होता असा सवाल उपस्थित होतोय। शहर जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलं होतं हे स्नेहभोजन आणि यामध्ये बंडखोर विशाल पाटील जे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष म्हणून उतरलेले होते। एकीकडे मवियाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली गेलेली असताना दुसरीकडे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष इथं निवडणूक लढलेली आहे। तेच विशाल पाटील जे बंडखोर नेते आहेत काँग्रेसचे, ते काँग्रेसच्या स्नेहभोजनामध्ये त्यांची एंट्री या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। आणि नेमका काँग्रेसचा पाठिंबा कुणाला होता सांगली लोकसभा मतदारसंघात असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। तर याचा मवियावर काय परिणाम होणार असाही सवाल उपस्थित होतोय। चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चा रंगलेल्या आहेत। तर निवडणुकीमध्ये राबवलेल्या कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते राबले होते त्यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं, पण या स्नेहभोजनामध्ये विशाल पाटील ज्यांनी दंड थोपटलेले होते, अपक्ष निवडणूक लढली, ते सुद्धा पाहायला मिळाले। विश्वजित कदम यांची उपस्थिती यामध्ये होती आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। संजय, काय सांगाल, सांगलीमध्ये जे निवडणुकीमध्ये राबलेले कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी काँग्रेसनं स्नेहभोजन आयोजित केलं, पण त्याच्यामध्ये जे विरोधात होते मवियाच्या ते विशाल पाटील, बंडखोरी करणारे विशाल पाटील सुद्धा पाहायला मिळालेत। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? फराळ, सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस कोणाच्या पाठीशी होती आता जवळपास स्पष्ट झालेलं पाहायला मिळत आहे। कारण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकी प्रचारासाठी राबलेले काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केले होते। विशेष म्हणजे या स्नेहभोजना सोहळ्याचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली। या निमित्ताने विशाल पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले। यावरून एक स्पष्ट होतं की ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी या ठिकाणचे उमेदवार चंद्रहार पाटील होते, मात्र वारंवार सांगण्यात येत होतं की विश्वजित कदम हे विशाल पाटलाला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत। हे मात्र या स्नेहभोजनातून उघड झालेलं पाहायला मिळत आहे। निश्चितच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता याच्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून काय स्पष्टीकरण येतं आणि दुसरी म्हणजे शिवसेना युबीटी कडून सुद्धा याच्यावर काही प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या दोन्ही पक्षांची महाविकास आघाडीतील भूमिका नेमकी काय असेल ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।